पोपट म्हणतात, पण खरा जो पोपट असतो, पॅरट जो म्हणतो, तो साऊथ अमेरिकेमध्ये आहे, ब्राझील आणि त्या देशांमध्ये. त्याला आपण पॅराकिट घरट बांधताय. आपण कसं घर बांधतो तसं ते सुकलेलं गवत जे असतं ते घेऊन असं झाडावरती लटकलेलं घरट, असं गवत गोळा करतात. गवत असतं ना, ते पावसाळ्यात येतं गवत वाढतं बांधांवरती किंवा जंगलामध्ये, असं गवत गोळा करतात. आणि नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघताय, हे माझ्या घरामध्ये आपले कांदे, आपण शेतातून कांदे आणल्या तर होतो का नाही, कोणी गावामध्ये बघितलं असेल तर त्याच्यावरती त्यांनी घरट बांधले. बघा कसं बांधलंय, बघितलं? म्हणजे फुलाच्या आतमध्ये जे गोड पाणी असतं, ज्याला आपण मकरंद म्हणतो, तो खाण्यासाठी त्या पक्ष्याची चोच अशा प्रकारे त्याची डेव्हलप झालेली आहे. त्याची चोच नाव आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल. त्याचं मराठी नाव काय दिसतंय तुम्हाला? राखी गणेश. आता राखी म्हणजे काय? ग्रे रंगाचा, राखाडी रंगाचा. गणेश त्याला आपलं मराठी नाव दिलेलं आहे. आपण भारतीय बघा कसे दिसतोय, एक 5.5-6 फुटाचे असतो आपण, रंग आपला सावळा असतो, काही गोरे असतात काही काळे असतात. आफ्रिकेमध्ये गेल्यावरती उंच माणसं असतात, काळे असतात. युरोपमध्ये गेला, अमेरिकेत गेला तर गोरी माणसं असतात. तसंच पक्ष्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रजाती डेव्हलप झाले आणि ते काय खातात, कुठे राहतात, त्यानुसार त्यांच्या चोचीचा आकार पण तसा डेव्हलप झालेला आहे. त्यामध्ये पडदे असतात. कुठला पक्षी असतो तो? बदक, बरोबर. त्यांना पोहायचं असतं ना पाण्यामध्ये, म्हणून त्यानुसार त्यांचे पक्षी असतात. त्यानंतर स्विमिंग अँड वॉकिंग, कोंबडी, कोंबडी चालते ना व्यवस्थित, कबूतर चालतं, बदक चालतं पण आहे आणि पोहू पण शकतं. तर त्यांचे पाय तसे असतात. आता पक्ष्यांचं वर्गीकरण, मगाशी मी तुम्हाला बोललो की वेगवेगळ्या प्रकारची जशी माणसं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जशी माणसं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचं सर्वसाधारणपणे त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं की ते काय खातात, कुठे राहतात, ते किती उंचीवर उडतात, त्यानंतर त्यांचा आकार आणि त्यांच्या चोचीच्या आकारानुसार वर्गीकरण जातं. हे सर्वसाधारण वर्गीकरण आहे साध्या सामान्य लोकांना समजण्यासाठी. पण जर आपल्याला शास्त्रीय अभ्यास करायचा असेल तर शास्त्रीय अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ असतात, सायंटिस्ट, तर सायंटिस्टसाठी वेगळी एक मेथोडॉलॉजी असते. एक शास्त्रीय दृष्ट्या त्यांना पक्ष्यांकडे बघावं लागतं. आपण जसे आपल्याला जी नावं माहिती आहेत पक्ष्यांची, तशी शास्त्रीय नावं देखील असतात पक्ष्यांची. तर ते माहिती असण्यासाठी त्यांचा मॉर्फोलॉजी म्हणतात किंवा त्यांचा DNA अभ्यास केला जातो, त्यांची उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो, कसे डेव्हलप झालेले आहे. तर एक तुझ्याकडे आलेलं आहे आणि कार्ड नंबर 2 कोणाकडे आहे? तुझ्याकडे आहे. मग आता नीट लक्षात घ्या, सगळ्यांना सूचना सांगतोय. कार्ड नंबर 1 आणि 2 यांनी एकमेकांची नावं विचारायची आहेत. एकमेकांना विचारायचंय कोणत्या शाळेत तुम्ही जाता. थांब जरा, थांब सांगतो मी. ओके, 1 ने 2 ला विचारायचं, 2 ने 3 ला. म्हणजे इंट्रोडक्शन आता तुम्ही द्यायचं आहे तेव्हा तुम्ही इथे नीट लक्ष द्या, माझी सूचना नीट ऐका. तुझा 2 नंबर आहे, 2 नंबरने 1 नंबरचं इंट्रोडक्शन द्यायचंय. तिचं नाव, तिची शाळा आणि तिला काय आवडतं, तिचा छंद काय म्हणतो आपण त्याला, हॉबी विचारायचं. आणि त्याचबरोबर तुला कोणता पक्षी मिळालेला आहे त्याचं नाव सांगायचं आणि ते तू पक्षी पाहिला आहेस का. ओके, हे सांगायचं आहे. आता नाही, ही ऍक्टिव्हिटीला जरा वेळ लागणार, पण मी तुम्हाला 10 मिनिटं देणार आहे. तुम्ही 10 मिनिटांमध्ये 1 नंबरने 2 नंबर, 1 आणि 2 अशी जोडा. 7 आणि 8, 9 आणि 10 अशा जोड्या करा. उठा चेअरवर उठा. बघा तो पक्षी, हा पक्षी बघितलाय का? हा पक्षी पण आपल्याकडे आहे, कॉमन आहे, खूप कॉमन आहे. हा, नेक्स्ट चला. तुझं नाव काय आहे? तुला कुठला पक्षी भेटलाय? मोठ्यात बोल. इंडियन पॉइंट हेरॉन. इंडियन पॉन्ड हेरॉन. डोकरी म्हणतात मराठीमध्ये याला. बगड्यासारखाच असतो. ठीक आहे. तुझं नाव काय आहे? तुला कुठला पक्षी मिळालाय? इंडियन स्पॉट बिल्ड डक. बदक आहे, पण त्यातला थोडा वेगळा प्रकार आहे. नॉर्मल आपले बदक कुठल्या रंगाचे असतात?
व्हाईट रंगाचे असतात ना, हा थोडा वेगळा आहे. तुझं बघितलं? नाव काय आहे? आदित्य. तुला कुठला पक्षी भेटला? इंडियन रूलर. इंडियन रोलर. हा बघ छान पक्षी असतो हा. त्याचे पंख जेव्हा उघडतो तो सगळा असा निळा निळा पक्षी दिसतो. इंडियन रोलर म्हणतो. नेक्स्ट चला. तुझं नाव काय? पूजा. तुला कुठला पक्षी भेटलाय? लिटल कॉर्मेंट. लिटिल कॉर्मोरंट. पाण्याच्या जवळ बघितलंय कोणी? तुम्ही गावाला जाता का रे? गावी तरी पक्षी बघत असाल ना. हे हा असतो बघा पाण्याच्या जवळ, नदीत असतो, कॅनल मध्ये असतो. जंगल बबलर. जंगल पॅरलर. हा पक्षी बघितलाय का? ह्या पक्षाचा पण तुम्ही आवाज ऐकलेला असणार. तू बघितलाय? बरोबर. आणि सगळं बघितलं. तुला कोणता पक्षी भेटलाय? रॉबिन. ओरिएंटल मॅकफ्राय रॉबिन. तुझं नाव काय? तुला कोणता पक्षी भेटला? लिटिल ग्रेव. लिटिल ग्रे. थोडा असा बदकासारखा दिसणारा पक्षी बघ. ओके, थँक्यू. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. श्रुती. तुला पाठ कोणता मिळाला? दाखवायचं पक्षी दाखवायचं पटकन. हा नाव काय? वेदिका. तुला कोणता पक्षी भेटलाय? पर्पल सनबर्ड. तुझं नाव काय? श्रावणी पाटील. तुला कोणता पक्षी मिळालाय? रॉक पिजन. हा तुमच्या घरात पण आलो. तुझं नाव काय? प्रसन्न विकास दिला. तुला कोणता पक्षी मिळाला? रेड विस्कड. गुलगुल. आपण बघितला असेल. दिसला? नॉर्मल नाहीये, रेड विस्कर्ड आहे. त्याच्यात डोक्यावर बघा. तुझं नाव काय? अपूर्वा. तुला कोणता पक्षी मिळालाय? त्रिपाई. रुफोस ट्री पाय. जंगलामध्ये जास्त दिसतो. तुझं नाव? अक्षय अरुण अपसे. तुला कोणता पक्षी मिळालाय? पॅरकिट. पॅराकिट. मग अशी मी विचारलं ना पोपट, कुणा तरी विचारलं होतं पोपट दिसतो का आपल्याकडे? आता तुम्ही पोपट म्हणता, पण खरा जो पोपट असतो पॅरट जो म्हणतो तो साऊथ अमेरिकेमध्ये आहे, ब्राझील आणि त्या देशांमध्ये. त्याला आपण पॅराकिट म्हणतो. ही जी प्रजाती जी आपल्याकडे दिसते, आपल्याकडे 3-4 प्रकारचे पॅराकिट दिसतात. त्यातला हा रोज विंग पॅराकिट आहे. त्याची पण माहिती आपण घेणार आहोत. तुझं नेक्स्ट. नाव काय? आयशा. तुला कोणता पक्षी भेटलाय? एकदम रागात विचारतो, तुझं नाव काय? स्पॉटेड आउल. स्पॉटेड आउल. घुबड. बघितलं? तुझं नाव काय? तन्मय माने. तुझं पक्षी? स्पॉटेड डोव. तुला पण स्पॉटेड डो. थोडासा असा याच्यासारखा कबुतराचा असतो, पण थोडं माळरानामध्ये, ग्रामीण भागांमध्ये, जंगलामध्ये जास्त. नेक्स्ट. तुझं नाव काय? सर्वेश. तुला पक्षी कुठला भेटला? व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. दाखव. किंगफिशर. बघितलं? किंगफिशर खरा, बाटलीवरचा नाही, खरा बघितलाय का? हा? तुझं नाव काय? सूर्यवंशी. तुला कुठचा पक्षी मिळाला? व्हाईट ब्रेस्टेड व्हायटर. व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन. वॉटर हेन. पाण्याची पान कोंबडी ज्याला आपण म्हणतो तो हा पक्षी. ठीक आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मगाशी तुम्हाला मी विचारलं होतं सुगरण नावाचा पक्षी आहे, त्याचं हे असं घरटं असतं. हे घरटं बघितलं का तुम्ही? कशावरती असतं घरटं? कुठल्या झाडावरती असतं? काटेरी झाड. बरोबर, चांगलं निरीक्षण केलं. काटेरी झाडावर असतं. ओके, कुठला पक्षी असतो? सुगरण. त्याला काय म्हणतात? पाया बिवर बर्ड. तो पक्षी बघा कसा दिसतोय, त्याची चोच बघा, त्याचा रंग बघा. ओके, बाया बिवर बर्ड. बिवर म्हणजे विविंग, म्हणजे इंग्रजी मीडियम कोण आले? ऑक्सफर्ड आणि बाकी सगळे पण इंग्लिश असणारच. विविंग म्हणजे
शिवणे, बरोबर. तो काय करतो, गवत घेतो, गवताचे छोटे छोटे असे काड्या घेतो, गवत घेतो आणि तो एकमेकांमध्ये विणून अशा प्रकारचं घरटं बांधतो. ते घरटं कसं बांधतं ते बघूया. त्याचं नाव होतं बायोविवर. तो काय करतोय, घरटं बांधतोय. घरटं बघा कसं बांधतोय. नर आणि मादी मिळून घरटं बांधताय. आपण कसं घर बांधतो तसं ते सुकलेलं गवत जे असतं ते घेऊन असं झाडावरती लटकलेलं घरटं बांधतात. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं काटेरी झाडावरती बांधतात. काटेरी झाडावर का बांधत असेल घरटं? साप त्यांची अंडी खातात. साप असतील किंवा मोठे जे पक्षी असतात, शिकारी पक्षी, त्यांच्यामुळे आपल्या पिलांना आणि आपल्या अंड्यांना त्रास होऊ नये किंवा त्यांना खाल्लं जाऊ नये म्हणून अशा प्रकारची घरटी बांधतात. आता हा पक्षी, ह्या पक्ष्याचा आवाज आहे का? पक्षात गडबड लोक आहे, आवाज ऐकला हा कधी? हा पक्षी हा आपल्याकडे असतो, जंगलांमध्ये असतो, झाडांवरती राहतो. त्या पक्षाचे नाव आहे भारद्वाज, ज्याला इंडियन ग्रेटर कोकिल पण म्हणतात. ओके, पुढचा नेक्स्ट. हा पक्षी बघितलाय का? चिमणीच्या आकाराचा पक्षी असतो आणि त्याला असे ठिपके असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ठिपकेवाली मनोली. चिमणीच्या आकाराचा अर्थ असतो आणि तो घरटं कसं बांधतो, तो पण छान व्यवस्थित घरटं बांधतो आणि तो मानवी वस्तीमध्ये जास्त करून घरटे बांधतो. मला सांगा, मानवी वस्तीमध्ये आपण रेसिडेन्शियल एरिया जिथे म्हणतो किंवा आपण जिथे राहतो, बिल्डिंग म्हणा किंवा घर म्हणा, त्याच्या जवळ पक्षी, चिमणी वगैरे घरटं का बांधतो? काय कारण असेल? मगाशी आपण तसं ते कारण बघितले की सापांपासून संरक्षण करण्यासाठी काय करतं चिमणी, ते जे बायोविवर काय करतं, काटेरी झाडावर बांधतं. तसं चिमणी माणसाळलेले पक्षी किंवा काही मनोलीसारखे छोटे पक्षी असतात, यांना कावळ्यांपासून आणि मोठ्या पक्ष्यांपासून धोका असतो. ओके, तर त्यापासून वाचण्यासाठी ते काय करतात, मानवी वस्तीमध्ये घरटं बांधतात. तर ते कसं घरटं बांधतात ते आपण पुढच्या स्लाइडवर बघू. आता डावीकडचा व्हिडिओ बघा. नर आणि मादी असं गवत गोळा करतात. गवत असतं ना, पावसाळ्यात एकदा गवत वाढतं बांधांवरती किंवा जंगलामध्ये, असं गवत गोळा करतात. आणि नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघताय, हे माझ्या घरामध्ये आपले कांदे, आपण शेतातून कांदे आणल्या तर लटकवतो का नाही, कोणी गावामध्ये बघितलं असेल तर त्याच्यावरती त्यांनी घरटं बांधले. बघा कसं बांधलं ते बघा. म्हणजे असं गवत आणतात, एक एक गवत आणतात आणि मग घरटं बांधतात. मग नर अजून गवत आणतो आणि मादी काय करते, त्याचं एक घरटं बांधून ठेवते. हे अशा पद्धतीने घरटं बांधतात. नाव काय म्हणालो या पक्षाचं? ठिपकेवाली मनोली, स्केली ब्रेस्टेड मुनिया. स्केली म्हणजे असे त्याला असतात, ठिपके असतात किंवा त्याला माशांना कसे असे खवले असतात, म्हणून त्याला ठिपकेवाली मनोली म्हणतात. नेक्स्ट, हा पक्षी बघितलाय का कोणी? जांभळ्या पुट्ट्याचा शिंजे, सनबर्ड, साध्या सोप्या शब्दामध्ये. कारण सनबर्ड काय, पहाटे लवकर उठतो, त्याचे चिवचिवट आपल्याला ऐकायला येत असतो, तुम्ही कदाचित बघितला नसेल. तर त्याची चोच बघा, चोच निरीक्षण कराल तुम्ही, कशी आहे चोच? सुरुवातीला आपण बघितली ना एक स्लाइड, ज्यामध्ये वेगळ्या चोचीचे प्रकार होते. मग ह्याची चोच जरा वेगळी आहे ना, का अशी वेगळी असेल? अशी वेगळी का असेल, काय वाटतं तुम्हाला? विचार, कोणाला उत्तर येत असेल तर सांगा पटकन, उभे राहून हात वरती करून. अशी चोच काय येते? कुठे येतो? कुठे दिसतोय तुम्हाला? झाडावरती. आणि आता आपण काय बघतोय, हा आजची स्लाइड एकदा खाद्य बघा जरा, त्याचं खाद्य. तिसरं काय? तिसरं फुलातील मकरंद, म्हणजे फुलातला जो रस असतो तो शोषून तो पितो. मग त्याच्यासाठी तुमची चोच जर मोठी असेल किंवा छोटीशी असेल चिमणीसारखी, तर जमेल का तुम्हाला? पोलकट असतं ना असं,
बरोबर. मग आता ते फुलाचं मकरंद कसा करतो ते आपण पुढच्या वेळी बघू. बघितलं? म्हणजे फुलाच्या आतमध्ये जे गोड पाणी असतं ज्याला आपण मकरंद म्हणतो तो खाण्यासाठी त्या पक्ष्याची चोच अशा प्रकारे त्याची डेव्हलप झालेली आहे, म्हणून त्याची चोच तशी आहे. ठीक आहे. आता हा पुढचा जो पक्षी आहे इंग्रजी नाव काय आणि मराठी नाव काय? पॅन्टेलचं आपण मराठीमध्ये भाषांतर केलं तर नाचरा येतं का? मग आता ही नावं जी आहेत, काही नावं इंग्रजीमधली नावं जी आहेत ही जरा वेगळी आहेत आणि मराठीमधली नावं वेगळी आहेत. असं का आहे? आपण जर भाषांतर केलं तर याचं काहीतरी हात पंखा वगैरे काहीतरी पंखवाली शेपूट वगैरे असं काहीतरी. तर पक्ष्यांची नावं जी आहेत ही ते कसे दिसतात आणि त्यांचं निरीक्षण यावरून आपण नावं ठेवलेली आहेत. मराठीमध्ये वेगवेगळी नावं आहेत, त्याच एकाच पक्षाला वेगळी नावं आहेत. तुम्ही वेगळ्या ठिकाणी बघाल तर किंगफिशरला खंड्या म्हटलं, ऐकलं कधी नाव? किंवा दिवर म्हटलं तर दिवर. तर असे वेगवेगळे शब्द असतात, वेगवेगळे नावं ठेवतात. तिकडची जी स्थानिक लोक असतात त्यानुसार ती नावं ठेवतात, त्या त्या भाषेमध्ये वेगळी नावं असतात. पण ही कॉमन नेम त्याचं पॅन्टेल आहे. पॅन्टेल का म्हटलंय? बोल मोठ्याने बोल. बरोबर बोलतोय. तेल बघा त्याची फॅन सारखी आहे ना, हात पंखा असतो का त्याचा, म्हणून त्याला पॅन्टेल म्हटलंय. आणि नाचरा का म्हटलंय? कारण त्याचं जे बिहेवियर असतं, त्याचं जे वागणूक असते तो असं सारखा नाचत असतो. ते कसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. नाचतोय काय इकडून तिकडे एका जागेवर शांत नाही, तुमच्यासारखंच. हा, पण हे असं का करतो तो? त्याचं खाद्य काय असतं ना, ते छोटे छोटे मासे असतात ना, कीटक असतात आणि त्या कीटकांना माशांना तो असं डिस्टर्ब करत असतो जेणेकरून ते जमिनीवरून उडावे आणि त्याला ते कीटक दिसावे, म्हणून सारखा तो इकडून तिकडे नाचत असतो आणि त्या कीटकांना तो डिस्टर्ब करतो, म्हणजे त्यांना खाता येणार नाही. ठीक आहे. नाव काय आहे? नाचरा. इंग्रजीमध्ये पॅन्टेल. व्हेरी गुड. आता हा एक पक्षी, हा खूप कॉमन पक्षी आहे आपल्याकडे. तुम्ही जर थोडं डोंगराच्या पायथ्याशी उपवन भाग येऊर भागात गेला तर आपण दिसतो राखी वटवट. खूप छोटा पक्षी असतो, त्याचा आपण व्हिडिओ बघू. आवाज ऐकला असतात थोडासा. हा, डोरची गेल पण असेच असते. आपले आजूबाजूला जे आवाज ऐकले येतात ना आपले, बरेचसे आवाज आपण पक्ष्यांकडून घेतलेले आहेत. आणि तो उडत गेला पटपट पटपट आवाज आला त्याच्या पंखांचा शेवटी बघा, नीट निरीक्षण करा. थोडासा येतो असा वटपट पटपट आवाज, म्हणून त्याला आपण म्हटलं राखी वटवट्या. राखी म्हणजे आता जी बांधायची आहे राखी म्हणजे राखाडी कलर, त्याच्यावरून आपण त्याला म्हटले राखी वटवट्या. ओके. नेक्स्ट आपण बघूया. आता मगाशी पहिल्या सुरुवातीच्या एका स्लाइड मध्ये मी तुम्हाला विचारलं होतं हा पक्षी ओळखता येतोय का, त्यात हा पक्षी होता. कुठेतरी म्हणाला हॉर्नबिल, बरोबर का? आता हा कोणता हॉर्नबिल आहे? हा इंडियन ग्रे हॉर्नबिल आहे. हा थोडा खूप कॉमन आहे आणि हॉर्नबिलच्या प्रजातीमध्ये किंवा हॉर्नबिल फॅमिलीमध्ये त्यातल्या त्यात थोडंसं छोट्या आकाराचा हॉर्नबिल असतो. जवळ आपल्या देशात जवळजवळ 8 का 9 प्रकारचे हॉर्नबिल सापडतात. त्यातला हा एक हॉर्नबिल आहे, त्याचं नाव आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल. त्याचं मराठी नाव काय दिसतंय तुम्हाला? राखी गणेश. आता राखी म्हणजे काय? ग्रे रंगाचा, राखाडी रंगाचा. आणि गणेश त्याला आपलं मराठी नाव दिलेलं आहे. ओके. तो काय खातोय बघा, वेगवेगळ्या प्रकारची फळं खातो. पिंपळाची मोठमोठी जी झाडं आहेत, महावृक्ष ज्याला आपण म्हणतो, वड, पिंपळ, या सगळ्या झाडांची तो फळं खातो आणि ह्याला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. कारण हा जो पक्षी आहे, हा पक्षी अशा मोठमोठ्या झाडांची
फळं खातो आणि ती फळं खाल्ल्यानंतर तो बीज प्रसारण करतो. त्याच्या पुष्टीद्वारे अशी मोठमोठी झाडं बऱ्याच ठिकाणी लागली जातात, म्हणून त्याला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. ओके. आणि हा पक्षी जिथे दिसतो, जिथे सापडतो, तो तिकडची जी निसर्ग संपन्नता खूप चांगली आहे असं म्हटलं जातं. कारण हा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, कीटक, त्यामुळे आपण बघताय की छोटे प्राणी पण खातो. बेडूक असेल, सरडा असेल, रुंदी असेल, सगळ्या प्रकारचं खाद्य खातो. म्हणजे काय, तेवढं खाद्य त्याला ते अवेलेबल आहे. याचा अर्थ तिकडचं जे इकोलॉजी आहे, इकोसिस्टीम आहे, ही खूप समृद्ध समजली जाते, रिच समजली जाते. ठीक आहे.